तुम्ही लोकप्रतिनिधीचं नाव घेतलं तर तुम्ही कोणाबद्दल बोलताय बोलू शकता? नाव घ्यायचं म्हणजे 2017 पासून तुम्हाला तर माहिती आहे लोकप्रतिनिधी कोण आहे या विभागामध्ये. पूर्ण 199 मधले जेवढे जेवढे मोठे नामांकित गुंड आहेत, नामांकित गुंड, उदाहरणार्थ नाव नाही घेऊ इच्छित कारण तो प्रश्न इथे नाहीये. त्यामध्ये हे मेन गुन्हेगार म्हणजे कोण आहे, जो शिवसेना उभाटा गटाचा उपशाखा प्रमुख आहे. नंतर पप्पू बोलतात त्याला, हे 4 मोठे तिकडचे मेन आरोपी आहेत. हे 4 गुन्हेगार आहेत. हे 4 मी तुम्हाला नावं सांगितले. त्यामध्ये 2 प्लंबर आहेत आणि 2 तिकडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत. कोणाला लाईन पाहिजे असेल तर पहिला ह्यांनी घ्यायची आणि जर कोणी दुसऱ्याने लाईन टाकली की त्याची तिसऱ्या दिवशी लाईन कापली जाते. हे नाही ते चोर, चोर बोलतो या लोकांना, तर यांनी चोरी केलेली आहे. हे चोर आमच्या हक्काचं पाणी दुसऱ्यांना विकून राजरोज करून अय्याशी करतात. म्हणजे माझ्या मते नाही म्हटलं तरी हा जवळजवळ एक 50 ते 75 करोडचा घोटाळा आहे. हा माफियांचा मोठा रॅकेट आहे. म्हणजे पोलिसांची पण भीती राहिलेली. 5,000 10,000 देगा चला जाएगा पांडू, ही भाषा त्यांची, ही गुरमी. जर सामान्य माणूस जर असं बोलले तर पोलीस कानाखाली मारतील, पण त्यांना ते कानाखाली पण मारत नाही, उलट त्यांना अवभगत करतात. त्यांच्याकडनं काय असेल तो मोबाईल घेतात परत पाठवतात. मागणी ती एकच आहे आपल्या चॅनल मार्फत. तर आपलं जी साऊथच्या चॅनल मध्ये आपलं एक लोकप्रियता एक चांगली आहे. या चॅनल मार्फत मी आपल्या तर्फे चौकशी केली तर पोलीस सक्षम आहेत. पोलीस मोठ्या मोठ्या गुन्हेगारांचे गुन्हा उठवू शकतात, हे तर सामान्य आहे. चांगली केली, मी तुमच्या सोबत आहे. जिथे तुम्ही वाईट काम, जिथे तुम्ही चुकीचं काम कराल तिथे राजेश तुमच्या आडवा येणार म्हणजे येणार. हा माझा शब्द आहे तुमच्या चॅनल.